शिवाच्या घरी गेले होते आणि तिकडे सॉरी दिव्या पण होती. आली आहे ती, परत आली आहे. अरे पण म्हणजे तिकडे सगळं नॉर्मल होतं. हे बघ, तिकडे सगळ्या गोष्टी आत्ता नॉर्मल आहे त्याचा अर्थ असा नाही की कोणाला धक्का नाही बसलाय. बसला सगळ्यांना, पण काय आहे त्यांना काही पर्याय नाही. शिवाची ती बहीण आहे म्हणून त्यांनी तिला घरात घ्यावं लागलं त्यांना. हो पण तिला काहीच फरक पडत नव्हता का? ती म्हणजे एकदम नॉर्मल होती तिकडे. तिला का फरक पडेल? तिला तेव्हाही काही फरक पडला नाही, आत्ता काय पडणार आहे? तू जाऊ दे ना, तू तिच्याबद्दल विचार नको करूस. ओके? आणि हे बघ, शिवाला जज करू नकोस. म्हणजे शिवाला दुसरा काही पर्यायच नव्हता ना. तिची ती सख्खी बहीण आहे त्यामुळे तिला घरात घ्यावंच लागलं. नाही, तू वेडा आहेस का? म्हणजे मी शिवाला कधीच काही जज वगैरे नाही करणार. मला माहिती आहे ती कशी आहे. म्हणजे मला तर वाटतं तिच्या समोर एनिमी आला ना तरी ती तिच्यासाठी सगळं काही करेल. इथे तिची सख्खी बहीण आहे. हो ना. आणि ऐक, आईकडे पचकू नकोस हे जाऊन घरी. हे बघ, मी सांगेन आईला हे सगळं, पण योग्य वेळ आल्यावर समोरासमोर, आत्ता नाही. या अंडरस्टँड. ऐक ना, तू ओके आहेस ना? मी ओके. मला काय होणार आहे? नक्की ना? म्हणजे ती समोर आली तर तुला काही त्रास? काही त्रास नाही होत. ओके नक्की ना? झालं, संपलं आता. एवढी स्पेशल? मी ना भाऊंच्या खूप मागे लागलो होतो की मला प्लीज ही गाडी घेऊन द्या, पण त्यांनी काय ऐकलं नाही. आणि माझ्या 18th बर्थडेला मला आईने अचानक ही गाडी गिफ्ट केली. सो ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहेच. पण त्यानंतर मी भाऊंकडे आणि आईकडे कधीच आयुष्यात काहीच मागितलं नाही. अगदी या गाडीला ना मी क्वीन सारखं ठेवलंय. आईने दिली आहे ना. मला कळते रे तुझी फिलिंग. तुला माहितीये, पप्पांनी पण लहानपणी ना एके दिवशी मला बाईकची चावी अशी देऊन टाकली आणि म्हणाले की या पुढे या बाईकची काळजी तू घ्यायची, तुझी जबाबदारी. पण तुला माहिती का, तेव्हा तर मला बाईक चालवता पण नाही यायची. मग काय केलंस तू? मग काय, शिकले हळूहळू. तुला माहितीये, कितीतरी लोकांनी मला गाडी विकत देतेस का असं विचारलं. का माहितीये का, की जुनी दिसते, अँटी काय काहीतरी म्हणून. पण मी कधीच गाडी विकली नाही, कारण आपल्या आवडत्या माणसांनी जे आपल्याला दिलेलं असतं त्याची किंमत नाही करता येत. आणि त्याचा सौदा तर करायचाच नसतो. करेक्ट. त्यामुळे टेन्शन घेऊ नको. तुझी आपली क्वीन मी लगेच दुरुस्त करून दे. आपली नाही, आवडतंय मला. तुला आठवतंय का, तू माझी गाडी वाचवली होतीस, तशीच मी आपली क्वीन मी तुला लगेच दुरुस्त करून देते. ऐका ना, आपण सगळे जरा बाहेर फिरायला जाऊयात का? आणि अभ्यास अभ्यास झालाय. हो ना? झाला का रॉकी? खरंच झालंय? हा म्हणजे ऑलमोस्ट झालाय. तो करतोय. थोडा बाकी आहे, तो संध्याकाळी करेन ना. प्लीज 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 ना. ऐका ना, तुम्ही बोला ना त्या दोघांना, आपण जाऊयात ना. तुम्हाला माहित असेल ना जवळपासचं काहीतरी. हो. कुठे जायचं सांगा ना. थांब, मी आता ना चालू करून बघतो जरा का. चालेल. झालं का खुश? झाली का? थँक्यू शिवा, थँक्यू. तो इसी बात पे हो जाए, चलो घूमने चलते हैं. अरे इथं मगाचपासून फिरायला जायचं चाललंय. कुठे जाणार? अरे माझ्याकडे आयडिया आहे. आपण बागेत जायचं का? बागेत? एक मिनिट, बागेत? बागेत नको रे. ए डंबो, बेटर ऑप्शन आहे का तुझ्याकडे? हे सगळं जर आधीच आई आणि आजीला सांगितलं असतं तर एवढा सगळा लोचा झाला नसता ना. ऍक्च्युली दिव्या मला बोलली होती की घरचे ऐकणार नाही, आणि तिच्या लग्नाच्या गोष्टी खूप पुढे गेल्या होत्या. म्हणून किडनॅप करायचं? मला माहिती आहे ती चांगली आयडिया नव्हती. ही आयडियाच नव्हती, मूर्खपणा होता हा. असं कसं? म्हणजे नको नको, काही बोलायला नको, नाहीतर ही मला इथेच उचलून फेकेल. बोल ना. नाही, मला कळत नाहीये काय बोलते. दिव्या जेव्हा पळून गेली ना, तेव्हा आई आजी यांची पण सेम अवस्था झाली होती. त्यांनाही कळत नव्हतं काय बोलायचं, काय करायचं. शिवा, आय एम रिअली सॉरी, पण मला खरंच कळत नव्हतं की तेव्हा मी काय करायला हवं होतं. त्यामुळे दिव्याला किडनॅप करणं
हाच एक मार्ग होता. असो, जे झालं ते झालं, पण माझा तुझ्यावर अजूनही डाऊट आहेच. फक्त माझ्या बहिणीचं तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणून मी काही बोलत नाही. नशीब संपला विषय एकदाचा. चल, आली ना, दुकानं इथेच आहेत, येतोयस ना? नाही, तू जा पुढे, मी येतो मागून. ठीक आहे, ये. का घाई आहे तुला? का भीती आहे? माझ्याशी बोलताना शिवाने बघितलं तर रागवेल म्हणून? नन ऑफ युअर बिझनेस. मुद्द्याचं बोलतो. ओके, चिडू नकोस, माझं ऐकून घे आधी. हे बघ, मी चुकले, मला मान्य आहे. पण आशू, तेव्हा सिच्युएशन अशी होती की माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता. हा, पण आता काय आत्ता सिच्युएशन वेगळी आहे ना. तुझं लग्न झालंय, माझंही लग्न झालंय, तू मूव्ह ऑन झालीस, मीही मूव्ह ऑन झालोय. सो संपला विषय ना. परत त्याच गोष्टीवर का बोलायचंय तुला? हो, पण मला तुला सॉरी बोलायचंय आणि मी खरंच सॉरी आहे. तुला त्रास झाला असेल. तुझं खरंच खूप प्रेम होतं माझ्यावर. होतं ना, पण आता नाहीये. संपला विषय, सोडून दे ना तू. हा, पण मी तेच सांगतेय, जे झालं ते झालं, जाऊ दे आता. असं राग धरून नको बसू. मला सांग, तुला आठवण येते माझी? नाही. का नाही? म्हणजे जबरदस्ती लग्न झालं ना तुझं? का प्रेम आहे?